सकाळी सकाळी थोडं ब्रेकफास्ट करायला आहे. सकाळी नाही 12 वाजले. अरे आज संडे वाटत नाही. वाव थँक्स गाईज. हे सगळे टाळ्या ताईसाठी वाजतायत कारण का ॲज युजल ताईनी सगळं बोलून झालं आणि रेकॉर्डिंग चालूच नाही केलं. गुड जॉब. थँक्स गाईज. एकदम प्रो ब्लॉगर. वेलकम बॅक टू डे 3. डे 3 आणि लास्ट डे. सो आमचा प्लॅन होता वेंगुर्लेला जायचा, पण कोणाचंच आवरलं नाही, सगळेच लेट झालं, त्याच्यामुळे वेंगुर्ला कॅन्सल केलाय. सो हे लोक नाईट मारत होते. झोपले, नाईट मारत होते म्हणून. मी आधीच झोपली होती 2 वाजताच. काही नाईट मारायला आली आणि झोपली. नाईट मारता मारता एकदम अरे दमलीच किती होती आणि घोरत होते. हा काय बापरे. ओ फक, मजा आया. टेन्शन आलं मला हे. व्लॉग मध्ये टाकशील का? हो ऑफकोर्स. इट इज नॉर्मल गाईज. व्लॉग करायला पाहिजे होता पण ठीक आहे. त्याच्यानंतर आता आम्ही चाललोय बीचवर, शिरोडा बीचवर भिजायला. मग आता आम्ही आता दुपार बघणार. 12:30 वाजता आम्ही भिजायला जातो. सन स्लॅप बंड आहे आता आम्ही सगळे लोकांसारखं. लेट्स गो. सो आम्ही आता भिजू. त्याच्यानंतर मग इथेच लोकल खाऊ काहीतरी, फिश आणि त्याच्यानंतर घरी. 4:30ची आमची ट्रेन आहे. येस, मुंबई टू गोवा स्टॅच्यू. गोवा. हा कुठेतरी, हा शिरोडामध्ये नाहीये. याला फक्त इंटरेस्ट गोव्यामध्ये होता. मग तो सगळं फील इकडे येऊन गोव्याचाच घेतो. त्याच्या स्टोरीज मध्ये त्यांनी गोवा टाकलंय. हा एकटा मुलगा गोव्याला गेलाय. त्याच्यानंतर मला पण मॅनिप्युलेट करत होता की तू पण गोवा म्युच्युअल फ्रेंड्सला कळून हे ब्लॉग थ्रू सगळं कळणार आहे. ऑब्सेस्ड आहेत हे लोक सगळे गोव्याशी. आमचा ब्लॉग सगळे बघतात, कळलं झाला मोठा शाळा. खूप फेमस होता आम्ही 170 आणि सबस्क्रायबर्स सोबत. सगळ्यांना मी लिंक पाठवणार. सॉरी टाकली त्याला पाठवली, टॅग पण करे. येस. नाही पण आम्ही गेलो होतो 2 दिवस गोव्यामध्ये. इथून काल पण गेलो होतो. अशी आहे ना, गोवा आणि कोकणाच्या मध्ये होता. हा फार वरती आहे इथनं गोवा. सो काल पण आम्ही जेवायला गोव्यालाच गेलो होतो, पण मी काय केलंच नाही वाटतं ब्लॉग. फक्त केक कटिंग केलं. तिकडचं जेवण चांगलं होतं. आम्ही गार्लिक. आम्ही जेवढं तृप्त झालेलो की ब्लॉग काढायचं विसरलो. आम्ही तर व्हेज. नाहीच काढलं. फोटो काढले. त्याच्यानंतर रात्री येताना आम्हाला थोडेफार भूतिया एक्सपिरियन्स आले. आज आम्ही ते सांगणार होतो आपण. आम्ही दोघींनी एकत्र जाऊन 45 चालू केली. मला एक्सपेक्टेड नव्हतं की तू पण त्याच टाइमला. तुला पण तसंच वाटलंय का? नाही, काल रात्री कालची वाइब्स एकदम. सो आम्ही असं कधी बिलीव्ह नव्हतं करत एवढं की काय असू शकतं. बट आम्हाला सगळ्यांनाच एकत्र थोडस फील झालं. भूताचं काय नाही झालं, पण निगेटिव्ह वाटलं. काल मला फॉक्स पण दिसला. हो, हे आम्हाला मोर दिसलं. यू हॅव मोर पॉझिटिव्ह. खड्ड्यात जा पॉझिटिव्ह आली. क्रिया करून आमच्याकडे आहे. कोणाला पण सोडलं नाही गाडी ठोकायला, गाडीला नाही, माणसाला नाही, कोणालाच नाही. व्हेरी क्लीन. येऊन येत आहे. खूप ऊन आहे. व्हाईट सँड, नाईस बीच. हे आमच्या बीचच्या परी. नाही मम्मी पर आहे. Beaches on the beach. That's Pranita for you. Never really know what's going on. त्याप्रमाणे आमची ऍक्टिंग पण करून झाली आहे. पॅन्ट पण भिजून झाली आहे. आता पाण्यामध्ये जाणार आहे. ऋतिक रोशन. सेक्सी बॉय. चला सर, लाल पराठा.
भरा. जसं आम्हाला पावता येत नाही मग तशी आमची झेड सिक्युरिटी. सो आम्ही आता खूप एक प्लॅन केलेला आहे. आम्ही 100 रुपीज पर पर्सन प्रमाणे डिसाईड करायला आमचा काहीच प्लॅन नव्हता. आम्ही 100 रुपीज आम्ही कॉटेज चेंज केले. आम्ही रॅन्डम लोकांसोबत आलोय. बघायचंय तुम्हाला. दिसतायत का सगळे? येड्या. लाईफ जॅकेट बसत नाही. म्हणजे बुडली तर हे लोक आता उड्या मारतात पाण्यामध्ये. आमच्यापैकी एकही जण एवढं डायरेक्ट थ्रिल नाही बाई. बघ आपण उड्या मारताना. व्हिडिओ ऑन करून मारतो. द्या तो व्हिडिओ. एक मिनिट. 1 2 3 स्टार्ट. नेक्स्ट कोण आहे? आम्हाला इथे पण डॉल्फिन दिसत 100 रुपये वसूल. 100 रुपये बसून बघितलं सकाळी यायची पण गरज नाही हा लागली. ना. बाथरूमच आहे. काय केलं? बाथरूमच्या बाहेर काढले आम्ही. मजा आली डॉल्फिन बघून. इकडे केवढे पैसे दिले डॉल्फिन बघायला. आले सगळे बाहेर. तुमचा ताबे आमच्या राजाने. अशी आम्ही ट्रिपशी चाललो. खूप गोंधळ घातलाय. एकाने चावी हरून टाकली सुद्धा मागे आणि रातची खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लॅनिंगमुळे ना आम्ही जेवलोय ना काय केलंय. हे सकाळी लवकर उठले नाहीत. तू झोपून दिलं का लोकांना? आम्ही झोपलो होतो पण तरी सुद्धा काय ह्या लोकांना लेट झाला. आम्ही सगळे फुल टायमर. आम्ही 5 लोक फुल टायमर होतो. याचंच होतं. आता काय बघू. गाडी सुट्टी आहे भेटतीये. गाडी भेटणार आमचं फुल ब्लॉक करून झालं होतं की आम्ही आता फिश खाणार. फिश तर काही मिळालं नाहीये. असंच काहीतरी टाइमपास काहीतरी खायला लागेल आणि जायला लागेल. मी 3 दिवसात एकदाही नीट फिश खाल्लं नाहीये. व्हॉट इज दिस? तुमचा ताबे आमच्या राजाने. हे असे सगळे years later. आमची ट्रेन मिस होती तरी सुद्धा आम्ही जेवण काही स्किप नाही केलंय. इथे स्टेशनजवळ येऊन फिश खाल्ले. खायची इच्छा होती ऑथेंटिक. तिला मिळालं नव्हतं इतक्या दिवसामध्ये. मग आज खाल्लंच. इच्छा तिथे मार्ग. चला आता नेक्स्ट बुक. खूप लाईटनिंग स्पीडने खाल्लंय आम्ही आणि आता फायनली आमची ट्रेन हाफ एन आवर लेट आहे. त्या काकूने सांगितलं ना हाफ एन आवर लेट आहे म्हणून. त्या काकूला जास्त काळजी होती की आम्ही जेवतो की नाही. त्याने कोणातरी फोन करून विचारलं कुठं बसली ट्रेन. त्याच्या कॅमेरा तरी आम्ही खाणं सोडलं नाही. एकदम पोट काय नाही खाल्लं. त्या लोकांनी सुरमई थाळी खाल्ली आणि प्रणितांनी चिकन. कोकणात येऊन कोण खातं? She took wrong decision. सुरमई छान होते. हे बघा हे येडी लोक. येड्यांची जत्रा दाखवते. येडी लोक. आता आम्ही इथे शॉपिंग करू काहीतरी.
आता आमच्या लोकांना आम्ही घेतलंय पार्सल, तरी सुद्धा त्यांना खूप जास्त भूक लागली. सो आम्ही आता वडापाव घेऊ. आणि ताई सुरमई थाळी खाऊन सुद्धा कटिंग चहा पित आहे. आणि तू सुरमई थाळी खाल्ल्यानंतर लिटल हार्ट्स खाल्ले आणि त्याच्यानंतर चिप्स खाल्ले आणि आता परत वडापाव खाणार आहे. हो, मी बघितलं तुला चिप्स खाताना. तिथे आम्ही वडापाव घ्यायला आलो. एकदम ते आपल्याला फ्रीमध्ये नाही देणार श्वेता आली. 170 आहेत अजून, बरेच झाल्यावर कदाचित चान्सेस. विचारू तुझा त्याने 170 सबस्क्रायबरला दिसणार आहे काय डिस्काउंट. ह्यांच्याकडे आम्ही वडापाव घेतो आणि माझा एक कटिंग चहाचा ब्लॉग केला. खूप आवडे वेळ त्याची बाहेर चहा द्यायला पहिले गेले तरी चहा इम्पॉर्टंट. बघा चहा पिते. ट्रेन नाही ट्रेन लेट आहे त्याच्यामुळे किती नाही तरी ती बोलतच होती पेजे. ट्रेन टाईमवर होती तेव्हा पण तिने सुरमई थाळी ऑर्डर करून खाल्ली. ते तुला खायची. सो फायनली आपली ट्रिप संपलेली आहे. आपण रिव्ह्यू घेऊयात याकडनं. मग खोटं बोलली ते पण सांग आणि खरं आलं पण सांग. खोटं नाही बोलले. त्याप्रमाणे ट्रिपच्या अंतिम आणि खरं पाणी प्यायला पाहिजे ते आयडियली, पण काय आता कोपऱ्याला ठेवलं नाही त्यांनी. नंतर ठीक आहे, आम्ही आमची मजा केली. बरं बहिणी तुला काय सांगायचंय? ओव्हरऑल सांगते हां ओके होती. मला पण मला आता अजून एक सांगायचंय. आतापर्यंत तिने केस बांधली होती, हिला कळालं हिच्याकडे कॅमेरा येणारे लगेच सोडली. 4 वेळा मोबाईल मध्ये बघून झाले कशी असते असं मला तरी बोलू नये. आमच्या सीट दुसरीकडे आहे, पण आता काय सीट रिकाम्या होत्या मग आम्ही बसलो असं कुठेही. घ्या ते स्प्राईट घ्या प्यायला. हे तुमचे वडापाव कधी खाणार आहे? ते बसले गरम गरम ते बनवले तेव्हा होते, आता नाही. हे आमच्याकडे Few inches later. चटोरी गर्ल्स आर हॅव्हिंग कॉफी. कोल्ड कॉफी. तुम्ही चहा नाही प्यायला ना? हे कटिंग चहा पिऊ तू कॉफी पिते आता नाही. ते मी तुझ्याकडे शिकली आहे ना, बाहेर गेल्यावर कॅलरीज मोजायच्या नाही. सेम लॉजिक. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय.